दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय कुंभभक्ती संगम महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान नाशिकमधील ठक्करडोम येथे हा भव्य सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा रंगणार आहे। या महोत्सवाचे उद्घाटन 28 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। अध्यात्माचा कुंभामध्ये सुद्धा संपूर्ण भारतभरातून संपूर्ण आपल्या राज्यातून वेगवेगळे ठिकाणून सर्व सन्मान्य साधू संत अखाड्याचे आपले साधू इतर आपले साधू संत आणि काय आपले भाविक संपूर्ण ठिकाणून आपल्याकडे येतात आणि एक प्रकारे तो पण एक मोठा संगम आहे। आणि म्हणून हे जे आपल्या संतांची परंपरा संतांची वाणी आणि कुंभाचं जे आपलं मुख्य ध्येय आणि हेतू आहे त्याच्यामध्ये कसा एक प्रकारे एक म्हणजे ते दे आर टॉकिंग अबाउट द सेम थिंग आणि मुख्य जो त्यांचं कन्व्हर्जन कसं करू शकतो म्हणून आपण कुंभ भक्ती संगम ठेवला आहे। कुंभ भक्ती संगमच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते 28 तारखेला याचा उद्घाटन दुपारी राहणार आहे आणि त्या उद्घाटनाच्या नंतर आपला अमृत महाराज जोशी त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे साधारण 5 वाजता सुरू होईल तो। त्याच्यानंतर 8 वाजता राहुलजी देशपांडे त्यांचा अभंगवारीचा कार्यक्रम आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे। 29 तारखेला भक्ती संमेलन ठेवलं आहे सकाळचे सत्रामध्ये 10 ते 12 आणि 2 ते 4 त्याच्यामध्ये 2 आपण थीम ठेवली आहे। भक्ती संमेलनमध्ये चर्चा सत्र आहे। चर्चा सत्रामध्ये जे सकाळची जी थीम आहे त्याच्यामध्ये संतांची वाणी संतांची परंपरा आणि समरसताचं जे एक आपला संपूर्ण जे आपला मेसेज आहे ते आपले सगळे संतांनी खूप आधीपासून दिलेलं आहे आणि एक प्रकारे तुम्ही जर बघितला जे सोशल इक्वलायझर किंवा समरसताचा जे एक मुद्दा असतो कुंभाचं पण एक मूळ आपला जे मेसेज आहे ते तोच आहे। म्हणजे माणूस कोणतंच पण कास्टचा असो कोणते पण रिजनचा असो कुठला पण असो शेवटी येऊन गोदामाईला गंगेला तो स्नान घेतो आणि त्याच्यानंतर एव्हरी वन इज इक्वल टू दॅट एक्सटेंट आणि त्या मानाने तो एक आपण याच्यामध्ये एक टॉपिक ठेवला आहे। परागजी महाराज आहे त्यांच्या मार्फत तो मॉडरेशन होणार आहे आणि दुसरा सेशन डॉक्टर सदानंद मोरे ते मॉडरेट करत आहे आणि त्याच्यामध्ये संतांची परंपरा आणि राष्ट्रदृष्ट्या त्याच्यामधला काही जे आपले टॉपिक आपण त्याच्यामध्ये ठेवले आणि हे दोन्ही या दोन्ही आपली सत्रामध्ये साखरे महाराजजी आहे चिरडे बाबाजी आहे लवितकर महाराज असे प्रकारचे आपण वेगवेगळे त्याच्यामध्ये जे विद्वान लोक आहेत त्यांना आपण बोलवतोय आणि त्यांच्या सोबतच चर्चासत्र आपला राहणार आहे। त्याच दिवशी 29 तारखेला संध्याकाळी 5 ते 7 चारुदत्त आपटेसाहेब जे की नारदीय परंपराचे आपले एक विद्वत आपले कीर्तनकार आहे त्यांच्या कीर्तनचा हे प्रोग्राम असणार आहे आणि त्याच दिवशी 8 ते 10 मैथिली ठाकूर जे आपले बिहारचे आमदार पण आहे आणि आता नॅशनल रिकॉग्नाइज्ड भजन गायकसुद्धा आहे त्यांनासुद्धा आपण त्यांचा पण एक प्रोग्राम घेतला आहे। त्यांचा प्रोग्राम आणि पुढचे दिवसाचे प्रोग्रामचा अजून एक आमचा हेतू असा होता की आपले महाराष्ट्राचे कीर्तनचे प्रकारांचे सोबतच भारताचे इतर भागांचे पण कीर्तनचे जे वेगवेगळे प्रकार आपले भारतामध्ये म्हणजे खूपच जास्त आपले प्रकार आहे त्याच्यामधले 3 आपले कीर्तनचे प्रकार आपण या प्रोग्रामसाठी निवडले ते आपले नाशिककरांना आपले जिल्ह्याचे शहराचे लोकांना त्यांचासुद्धा आस्वाद घेता यावा आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे कॉमन एक जे टॉपिक आहे तो पण आपण याच्यामध्ये अधोरेखित करतोय। 30 तारखेला 3 वाजता आपला शबद कीर्तनचा आपण प्रोग्राम ठेवला आहे। शबद कीर्तनसाठी गोल्डन टेम्पल हरमिंदर साहेबचे भाई मनिंदर सिंगजी जे गोल्डन टेम्पलचे मुख्य दरबारी हजुरी रागी आहे त्यांना आपण बोलवतोय। आपले नामदेव महाराजांचा पंजाबमधला खूप मोठा प्रवास होता आपल्या सर्वांना माहितीच असणार आहे। घुमन म्हणून आपलं जे गाव आहे त्यांचा त्यामध्ये ऑलमोस्ट 15 ते 16 वर्षांनी पंजाबमध्ये व्यतीत केले। जे आपली संतांची संपूर्ण वाणी आणि ज्ञान होतं ते त्यांनी संपूर्ण भागामध्ये त्याचा प्रसार केला आणि त्याच्याच कारणीभूत म्हणून गुरु नानक देवजीने गुरु ग्रंथ साहिबमध्ये नामदेव महाराजांचे पद्यसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले आणि त्या पद्यांचा सुद्धा आपण भाई मनिंदर सिंगजी त्यांना आपण रिक्वेस्ट केली आहे की त्यांचासुद्धा शबद कीर्तनमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये समावेश करावा जेणेकरून पंजाबची धरती असो महाराष्ट्राची असो संतांची जे वाणी आहे संपूर्ण आपलं देशभरात
ती एक प्रकारे गुंजलेली आहे. त्यावेळी सुद्धा आणि आत्ता पण तो पण एक मेसेज आपण याच्यामध्ये अधोरेखित करतोय. 4 वाजता त्याच दिवशी मणिपूरचा हरिनाम नट संकीर्तन, आपण मणिपूरचा एक ग्रुप बोलवला आहे, नॅशनली रिकॉग्नाइज ग्रुप आहे. तो पण आता पहिल्यांदाच आपला नाशिकमध्ये तो कीर्तनचा प्रकार आपण घेतोय. आणि त्याच दिवशी 30 तारखेला 5 ते 7 इंदुरीकर महाराजचा कीर्तनचा प्रोग्राम आहे आणि त्यातून आपला समारोप या संपूर्ण 3 दिवसाचे संपूर्ण कार्यक्रमचा होणार आहे. तर आपले सर्व नाशिककरांना, आपले सर्व माध्यमचे जे आपण बांधव आहे त्यांच्या मार्फत माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, हा निःशुल्क प्रोग्राम आपण सर्वांच्यासाठी ठेवला आहे, पण त्याच्यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर सीटचं आपलं ॲलोकेशन आहे. जवळपास 4 ते 4,500 लोकांचं आपण याच्यामध्ये नियोजन करतो आहे. पार्किंगच्या संदर्भातलं, ट्रॅफिक रिस्ट्रिक्शनच्या संदर्भातलं, पोलिसांच्या मार्फतसुद्धा याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन असतील किंवा काही सूचना असतील त्यांचा पण सर्व माध्यमचे मार्फत त्यांना पण आपण पब्लिसाईज करू आणि त्यांना पण आपण उद्या त्यांना पब्लिसाईज करणार आहे, जेणेकरून येणाऱ्या लोकांना पार्किंगचा किंवा यायचे रूटचा वगैरे काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये. या महोत्सवाला प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून कोणत्याही प्रकारचे तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नसल्याने नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केलं आहे.